नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आपण आळूंच्या पानांपासून भरपूर वेळेस आळूवडी खाल्लेली आहे आणि आता आपण एक स्नॅक्स म्हणून आळूचे कुरकुरीत भजे बनवणार आहोत, जे की मुलांना फॅमिली सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी मधल्या वेळेस कोणीही वेळेस आपण ही बनवून खाऊ शकतो। अतिशय कुरकुरीत आणि चवीला मात्र भन्नाट अशी आपण ही रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं आळूची पानं घेतलेली आहे। आता ही आळूची पानं आपल्याला कट करून घ्यायची आहे। याचा आपण एक रोल बनवून घेणार आहोत। इथं आपल्या आळूच्या पानांचा रोल बनवून घेतलेला आहे। याला आपण आता बारीक कट करून घेणार आहोत। आपल्या आळूची पानं कट करून झालेली आहे। आता आपण एक आलू घेणार आहोत, तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बारीक असा मस्त असा कट करायचा आहे तो। आता मी आलू किसण्यासाठी एक कटोरी घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ। इथं साल काढून घेतलेला कच्चा आलू घेतलेला आहे। याला आपण हे किसणीने असे याचे स्लाइसेस मध्ये याला कट करून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण आपला पूर्ण आलू हा किसून घेणार आहोत। आपला पूर्ण आलू किसून झालेला आहे। याच्यातलं पाणी आपण आता निथळून घेणार आहोत। मी आपल्या आलूतलं छान पाणी निथळून घेतलेलं आहे। एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक उभ्या आकारात चिरून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। एक वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, आपले बारीक चिरून घेतलेले आळूची पानं, ओवा एक चमचाभर एवढा, याला आपण हातावर थोडंसं क्रश करू, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊ। याला कांद्याच्या आणि आपल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये आपण आपलं पीठ मळून भिजून घेणार आहोत। हवं असल्यास थोडं थोडं पाणी टाकू आपण अगोदर, त्याच्यामध्येच आपल्याला ही मिक्स करायचं आहे। आपल्याला थोडासा पाण्याचा याच्यावरती शिपका मारून घ्यायचा आहे। मिश्रण थोडंसं कोल्ड आहे तर अगदी थोडंसं। छान असं आपण आता भज्यांना जसं पीठ भिजवतं आपलं तसंच आपण ही भिजून घेणार आहोत, घट्टसर, जास्त पातळ नाही। आणि मोडून मोडून छान असं मिक्स करून करून आपण हे भिजून घेतलेलं आहे। आता हे बघा भिजवलेलं आहे। आपण आता आपले वडे तळून घेऊ। मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल आपल्याला आता छान गरम होऊ द्यायचं। तेल आपलं छान गरम झालेलं आहे कडकडीत। आता आपण याच्यामध्ये भजी टाकून घेणार आहोत। पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि आपले वडे टाकायला सुरुवात करायची। तुम्ही तुमच्या पद्धतीने याला वडे म्हणू शकता किंवा कुरकुरीत आळूची भजी सुद्धा म्हणू शकता। तेल मात्र आपल्याला कडकडीत गरम हवं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे। आपण याला आता हलवून घेऊ। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। छान आपल्याला हे होऊ द्यायचे आहे। आपले भजे छान कुरकुरीत आलटून पलटून कुरकुरीत करून घ्यायचे आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता छान झालेले आहे। असे स्नॅक मुलांना पण देऊ शकता तुम्ही मधल्या वेळेस, मुले तर अगदी आवडीने खातात। आता हे आपले आपण काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण आता आपले पूर्ण वडे तळून घेणार आहोत। तर आपले कुरकुरीत मस्त अशी आळूच्या पानांची भजी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। त्याच्यावरती टमाटा केचप आणि असं बुडून खायचं, या तुम्ही पण खायला।
तुम्ही सुद्धा असेच अळूवडीचे कुरकुरीत भजे बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।